नियमानं पूजा, पण माझ्या चिंतामणी देवाला असं वाटलं की माझे गणपती बाप्पा आणि माझे समाज, माझा एवढा समाज माझ्या कीर्तनाला माझ्या कार्यक्रमाला येतोय, प्रवचनाला येतोय, पण महाराज असं वाटलं की या गणपती उत्सवामध्ये जगद्गुरु तुकोबारायला आमंत्रित करावं. महाराजाची इच्छा. चिंतामणी देवाला थोडा अहंकारच झालता म्हणा की. चिंतामणी देवाला असं वाटायचं एवढा गणपतीचा भक्त मी मोठा आहे, पण एवढा समाज जमतोय. आणि चिंतामणी देव वैद्य पण होते बर का. वैद्य म्हणजे कुणाची म्हैस जर दूध देत नसल ते ना अंगारा दिला की आपलं म्हशी दूध द्यायच्या, कुणाचं लेकराला ताप येऊ लागले की आपलं थोडं पाणी भारून तोंडावर मारलं की ती ताप राहायची, असं महाराज. पण महाराज असं मनामध्ये वाटलं की जगद्गुरु तुकोबारायला आमंत्रित करावं, तिचं कीर्तन ठेवावं. कीर्तन ठेवण्यासाठी महाराज काही भक्त मंडळी पाठवले. माझ्या जगद्गुरु तुकोबारायाकडे काही भक्त मंडळी आले. महाराज आम्ही चिंतामणी देवाकडून आलेले आहेत, आमची अशी इच्छा आहे की म्हणजे आमच्या चिंतामणी देवाची की तुम्ही आम्हाला कीर्तनाची तारीख द्यावा. कीर्तनाची तारीख देऊन तुम्ही आमच्या कार्यक्रमाला यावं, आमच्या चिंतामणी देवाची अपेक्षा आहे. काही अडचण नाही म्हणले महाराज, मी येतो. लय दिवस झालं मला चिंतामणी देवाची गाठ घ्यायची आहे. पण चिंतामणी देव महाराज इतके प्रसन्न होते की त्याला असं वाटायचं की आज जगद्गुरु तुकोबाराय येणार आहेत, म्हणून त्यानं महाराज वेगळंच नियोजन केलं. भव्य दिव्य असा मंडप टाकलेला आहे आणि भव्य दिव्य असं अन्नदान बनवलेलं आहे महाराज. उत्कृष्ट असं अन्नदान बनवलेलं आहे. का? आज जगद्गुरु तुकोबाराय आपल्यात येणार येत आणि महाराज कीर्तन करणार येत, सगळ्याला महाराज उपदेश करणार येत. म्हणून चिंतामणी देवाला इतका आनंद झाला की बघायचं कामच नाही. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय आले. जगद्गुरु तुकोबाराय आल्यानंतर सर्वांनी महाराजांना नतमस्तक झाले. नतमस्तक होऊन महाराज सांगितलं की काय निवेदन, कसं निवेदन. बैठकीमध्ये बसून आमच्या जगद्गुरु तुकोबारायने विचारलं तर चिंतामणी देव म्हणले आधी आपण काय करू, जेवण करू. म्हणजे आधी पोटोबान मग विठोबा, म्हणजे आधी जेवण झाले म्हणजे काय अडचण नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तुमची जी इच्छा असेल तशी काय, म्हणजे काय अडचण नाही, मग आपण जेवण करून घेऊता. जेवण करून घेऊता म्हणल्यावर महाराज काही भक्त मंडळी बसले, काही ब्राह्मण मंडळी बसले पंक्तीला. आणि सर्व महाराज आता जगद्गुरु तुकोबारायच्या पंक्तीला काय साधे साधे माणसं असतात का? लय भारी भारी माणसं. अहो आम्हाला शेंबूड पोसा येत नाही तर मोठे मोठे सरपंच पाटील आमच्या पंक्तीला जेवाय बसतात महाराज. आणि इकडं तर लईच भारी पद्धत आहे, जे महाराज जेवतो त्याला टेकन असते म्हण 50-50 रुपयाचं. हे तुमच्याकडे नियम आहे, पण आमच्याकडे दुसरा एक नियम आहे. तुम्हाला माहित आहे का? कीर्तन सुटलं की महाराजाला 10,000 रुपये द्यायचा नियम आहे का? नाही का? मग आजपासून सुरू करा की, चांगला नियम आहे की. हे बघा त्याचा नियम राहतय. मग त्यावेळेस म्हणले महाराज आधी पंक्ती घेऊन ता. सगळे पंक्ती बसलेले आहेत. आणि पंक्ती बसल्यानंतर महाराज एक पात्र माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं साईडला टाकलेलं. का भक्ताला वाटलं काय दुसरा जगद्गुरु तुकोबारायाचा कोणता भक्त असेल, नाही कोणता सेवक असेल, त्याच्यासाठी पात्र टाकलंय. आणि मग आता चिंतामणी देव म्हणले महाराज म्हणा श्लोक. त्या महाराजाच्या पंक्तीला श्लोक होता. आता आपले महाराज मंडळी पंक्तीला श्लोक म्हणते. पण महाराज आता आमच्या मामाची गोष्ट सांगतो. आता कसं इकडं कशाला सांगू, आमच्या मामा मी मेलेल्या माणसाच्याच गोष्टी सांगतो म्हणून तो तिरुची कीर्तन जास्त येतात मला. वर्ष श्राद्धाच्या तिरुच्या कीर्तन म्हणजे मेलेल्या गोष्टी सांगतोय. आणि चौकशी करायचं काय काम नाही. तिकडे गेलो आणि आमच्या मामाला थोडं वंगळ संगळ खायची सवय आहे. म्हणलं मामा अहो किती दिवस खाता असलं, म्हणलं गळ्यामध्ये पवित्र माळ घाला आणि भजन करा की तुम्ही कवर असलं चांगलं वंगळ. ते म्हणले विकास तसं काय म्हणू नको. म्हणले का? हो आमच्या पंक्तीला श्लोक असते ना, आम्ही पाणी फिरल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. म्हणलं बापरे. मी म्हणलं तुमच्या पंक्तीला श्लोक वंगळ सांगलं खाणार म्हणजे तुम्हाला कळाला अर्थ, तेवढं खाली उतरून जाऊन सांगायची गरज नाही. हे बघा मामा म्हणले आम्हाला श्लोक असते. मी म्हणलं आपण माळकऱ्याचा श्लोक भरपूर ठिकाणी ऐकलाय, पण खाणाऱ्या पिणाऱ्याचा श्लोक ऐक. मी म्हणलं मामा म्हणा श्लोक. आता मामानं श्लोक जसा म्हणला तसा मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, पण पाठ करू नका बरं का, पाठ करू नका, ध्यानात ठेवा पण पाठ करू नका. आमच्या मामानं श्लोक म्हणला काळ्या काळ्या राणी उंदराचे घर तिकून आला बोका धरले दोन्ही कान सोड सोड बोक्या माझा जीव लहान आता तुला सोडीना घेतो तुझा प्राण बोला पुंडली हिरी ज्ञान देववरी तुकाराम. म्हणलं मामा हिरी ज्ञान देववरी तुकाराम नाही म्हणले आमचा श्लोक असत. पण महाराज ते जगद्गुरु तुकोबाराय होते. चिंतामणी देवानं सांगितलं महाराज
पाणी फिरवा आणि श्लोक म्हणा. महाराज म्हणले इथं एक पात्र टाकलंय, इथं तुम्ही काय करा, तुमच्या देवाला बोलवा आणि इथं जेवायला सांगा. चिंतामणी देवा तुम्ही काय करा, गणपतीला बोलवा. विठाला चिंतामणी देवा गणपतीशी आला. चिंतामणी देवा गणपतीशी आला. चिंतामणी देवा गणपतीशी आला. चिंतामणी देवा गणपतीशी आला. चिंतामणी देवा गणपतीशी तुकोबाराय म्हणले चिंतामणी देवा उठा आणि गणपती बापाला नमन करा. नमिला गणपती माऊली सारला. आता गुरुराजा दंडवत दंडवत घाला आणि काय करा आणि गणपतीला जेवायला बोलवा. मग आता मी असं घेता विठाला माझ्या चिंतामणी देवानं सांगितलं, महाराज तुमची वाणी पवित्र झालेली आहे. मी देवाला गणपतीला बोलवला असतो पण माझ्या तेवढी थोरवी मोठी नाही का, तर माझ्या अंतःकरणामध्ये अभिमान वाढलेला आहे. अभिमान वाढल्यामुळं मी ते देवाला आणू शकत नाही. तुका हे देव म्हणे तुका या एवढी कैची थोरी आणि अभिमाना भितरी नागवलो. माझ्या अंतःकरणामध्ये अभिमान झालेला आहे. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं, तुमची कीर्ती देवानं वर्णन करून सांगितलेले तुम्ही काय असं म्हणता म्हणले, तुमच्यात लय ताकद आहे पण तुम्हाला कळ ना गेले हो, तुम्ही फक्त बोलवा. नाही म्हणले एवढी आपली थोरी मोठी नाही. महाराज जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं, तुमची कीर्ती मला साक्षात भगवंतानं सांगितली आहे.
वाऱ्या हाती माप चाले सज्जनाशी कीर्तिमुख ज्याशी नारायण. आपल्या भक्ताची कीर्ती माझे भगवान स्वतःहून सांगतात. आणि तुम्ही तर सगळ्याला औषध देता, गोरगरिबावर प्रेम करता आणि तुम्ही म्हणता एवढी थोरी नाही. आओ तुम्हाला सांगतो, तुम्ही एक काम करा. हे बघा इथं तटस्थ ब्राह्मण बसले तर हे अन्न शिळ होऊन चालय हो. आता लोकायला श्लोक म्हणून उग लाभ बरकत करू द्या की उग कवर तुम्ही हे करतात. त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, हे बघा तुम्ही जा आणि लगेच गणपती बाप्पाला बोलून आणा. विठाला विठाला शिळे झाले अन्न, पाड वेळ झाला, शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ते. वाढ वेळ झाला म्हणजे महाराज भरपूर वेळ झाला, अन्न शिळ झालं या. आणि शिळ झाल्यावर खाऊ वाटत नाही. खाऊ वाटते कोणी कोणी शिळ अन्न खात नाहीत, शिळ खात नाहीत. आणि बायको जर उभ्या कानाची असले की मग शिळच खावं लागतं. उभ्या कानाची म्हणजे तुमच्याकडे आहेत का उभ्या कानाच्या? महाराज बायकाचे कुठे कान उभे असतात का? मी सांगतो की जी माणसामध्ये नवऱ्याची फजिती करते ती उभ्या कानाची. म्हणजे माणसामध्ये चौकामध्ये मालकाची फजिती करणार लय बाया आहेत हो. हे बघा अन्नच बघा, तुम्हाला सांगतो, तुम्ही कधी बी घरी गेलं की बायकोचं कौतिक करत जा, तेव्हा चांगलं खायला भेटत. आजपासून नियम सुरू कर जा. मी मागच्या कीर्तनात कालच्या कीर्तनात असं सांगितलं. मी म्हणलं आपला मंत्र जमला का? महाराजांना काय बी सांगावं बरं का, कीर्तनामध्ये चांगलं सांगावं. महाराज जे शिकल ते कमी असते. गुरुजी काय कमी असते? काही बी शिकत जाऊ माणसानं. मी एकदा इंचू उतरायचा मंत्र शिकला होता. इंचू उतरायचा मंत्र शिकला आणि चढवायचा बी शिकला. दोन्ही मंत्र शिकले. पण आमचं डोकं एवढं भारी की महाराज बघायचं कामच नाही. आता प्रयोग करायचा कुठं? पण ते आमच्या शेतामध्ये ते खातोडं, त्याला तुमच्याकडे काय म्हणते, शेण खात म्हणतात ना, ते काढताना आमच्या अंकलला चावला इंच. मी म्हणलं आता प्रयोग करायचा म्हणलं. पण महाराज इंचू चावल्याबरोबर आता प्रयोग चांगला करायचा म्हणून मी मंत्र मारला. जसा जसा मंत्र मारेल तसा तसा आमचा तुझा टना टना उड्या हाणू लागला. मला म्हणले अरे कशा बंद कर तुझा मंत्र, बंद कर. मी म्हणलं का हो? इंच उतरायचा मंत्र आहे की? नाही 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 बंद कर. तू या गुरुला विचार हे मंत्र कोणता आहे. मी गुरुला फोन लावला, म्हणलं महाराज हे शिकलेला मंत्र चढवायचा का उतरायचा आहे? ते मला विकास तू एवढं कसं डोकं भारी आहे रे, चढवायचा मंत्र हा हे उतरायचा नाही. चढूच लागलं वरी चढूच लागलं. मला म्हणले उतरायचा मन. मी म्हणलं उतरायचा इसरलाय. चांगलं कोणाच्या ध्यानात राहते का? नाही राहत महाराज. एखादी गाण्याचं गडो फिट राहते पण प्रमाण नाही राहत. विठाला विठाला विठाला. तुम्हाला सांगतो, बायकोतून जर वा वा म्हणून घ्यायचं असेल तर घरी कसलंही अन्न केलं तर काय म्हणायचं, काय स्वयंपाक बनवलाय, वा काय स्वयंपाक बनवलाय. हे नियम चालू करा. काल कीर्तनामध्ये सांगितलं, गेला माणूस एक जेवाय बसला, आण ग जेवायला आणलं. काय स्वयंपाक बनवलाय, जेवाय बसल्या बसल्या काय भाजी बनवली, एकच नंबर भाजी. बायकोचं एवढं कौतुक बघायचं का? काय भाजी नंबर 1 बनवली, एकच भाजी. बायको रागात आली, असा पदर खवला, असं ताट वडून घेतली. तुम्हाला का लाज वाटते का? म्हणले रोज मी भाजी करते तिचं कधी कौतुक केलं नाही, आज शेजारी कोण आणली की एवढं कौतुक. म्हणजे आधी भाजी कोण केल्या हे बघा जा, मग कौतुक करत जा. विठाला चिंतामणी देवानं सांगितलं, महाराज आमची एवढी कॅपॅसिटी नाही, आम्ही आणू शकत नाही. तुम्ही काय करा, तुम्ही जगद्गुरु तुकोबार आहेत, तुम्ही जा गणपती बाप्पाला आणा. त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारानं सांगितलं, चिंतामणी देवा मी गणपतीला आणतो, पण माझ्या पुण्यावर नाही, कुणाच्या पुण्यावर, तुमच्याच पुण्यावर आणतो. माझे जगद्गुरु तुकोबाराय गेले आणि गणपती बाप्पाच्या पायावर नतमस्तक ठेवले, गणपतीला नमन केलं. ते प्रमाणे इथं पाहिजे होतं. गणपतीला नमन केलं आणि सांगितलं, गणपती बाप्पा चिंतामणी देवाकडे जर खरं पुण्य असेल, चिंतामणी देवाची खरी ओरिजिनल सेवा असेल तर तुम्ही यावं आणि भोजनास येऊन बसावं. त्यावेळेस महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबारायाच्या वचनाला मान देऊन माझे गणपती बाप्पा नाचत आले आणि पात्रावर बसले. त्याचं कारण तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि त्वरित मोर्याशी, त्वरित मोर्याला आणून तुकोबारायानं सांगितलं, गणपती बाप्पानं जेवण केलं. हे बघा चिंतामणी देवाला आणलाय जमलं नाही, पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं गणपती बाप्पाला हाक मारल्या मारल्या गणपती बाप्पा पळत आले. चिंतामणी देवानं सांगितलं, माझ्या देवाला तुम्ही आले, तुमच्या देवाला आणा.
त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, अहो तुमच्या देवाला काय, त्या जगाच्या पाठीवरला कुठला देव असू द्या, मी त्याला जेवाय आणण्याची ताकद माझ्यामध्ये आहे का. ऐका, पहिला अवतार माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा, हे महाराज नामदेव महाराजांचा, पुन्हा तुकोबारायाचा. नामदेव महाराजा अवतारामध्ये जेव्हा होतो तेव्हा मी दगडातून देवाला बाहेर काढलंय, जीव घातलंय, असे माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. गणपती बाप्पा आलेत, जेवण करा. एवढं भक्त वत्सल्य गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पानं जगद्गुरु तुकोबारायाची हाक ऐकली, धावून जगद्गुरु तुकोबारायाच्या मांडीला मांडी लावून भोजन करीत बसलेत. विठ्ठल एवढा समाज होता त्या ठिकाणी की त्या वेळेस माझ्या समाजाने प्रश्न केला, महाराज एवढा मोठा गणपती तुम्ही हाक मारल्या आणला, त्या गणपती विषयी आम्हाला थोडी माहिती द्या. माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं माहिती दिली. हे बघा, हे गणपती कोण आहे, त्या जगाच्या पाठीवर पहिलं कुठंच काही नव्हतं, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, पहिलं काही नव्हतं. हे बघा, पृथ्वीवरील गगन पाहता अवघेची समान, सगळं समान होतं, पण त्या ठिकाणी एक ब्रह्म प्रकट झालंय, ते म्हणजे ओम आहे. त्या ओमाचंच रूप गणपतीचं आहे. अभंगाचं पहिलं चरण.